खूप मनापासून आनंद सर, वैभव सर यांचंही स्वागत. आज तुम्ही येणार या भीतीनेच माझा आवाज बसलाय. आता ढकला दुसऱ्यावर काहीतरी. पण मला फार आनंद झाला तुम्ही आज इथे आलात. आज ह्या मैत्रीच्या अनेक गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. तुमची मैत्री किती वर्षांपासून आहे? आमची मैत्री घडलंय बिघडलंय 2003 बरोबर 25 वर्ष झाली असतील. अप्रतिम. मग माझी विनंती आहे, वैभव मांगलेंची ओळख तुम्ही करून द्या आणि आनंद मांगलेंची ओळख तुम्ही करून द्या. त्या बात आहे. वैभव मांगलेंची ओळख माझ्यासाठी अतिशय छान आणि आनंदाची ओळख आहे. माझ्या मते अतिशय ज्याला आपण स्टुडिओस म्हणतो किंवा ज्याला अत्यंत मनापासून व्यवस्थित काम करून एखादी भूमिका समजून घेऊन ती लोकांपुढे मांडणे असे जे कलाकार आहेत त्याच्यापैकी एक वैभव मांगले आहेत. तर मला असं वाटतं की मराठी नाट्य, चित्र आणि मालिका या विश्वामधला अत्यंत महत्वाचा असा हा माझा मित्र आहे वैभव मांगले. क्या बात आहे. तर आनंद बद्दल मी काय सांगणार. आनंदला गेल्याने सुरुवातच ही आहे तुझी. म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे त्याच्याबद्दल. एक दिवस पुरणार नाही कदाचित. अतिशयोक्तीमध्ये विनोद असतो असं आपण म्हणतो. आणि हे मी खात्रीने सांगू शकतो की मराठी रंगभूमीवर जे काही मोजके विनोदवीर आहेत ज्यांचं टायमिंग अप्रतिम आहे आणि त्याहीपेक्षा ते खूप चांगले रिॲक्टर आहेत आणि उत्फुल्ल आहे. भलेही तो चेष्टामस्करी करत असेल पण त्याच्या आतला माणूस जो दडलेला आहे तो खूप चांगला आहे आणि तो खूप प्रगल्भ पण आहे. वा, फार छान. आपण कार्यक्रमात पुढे जाऊया, पण त्याआधी आलेल्या पाहुण्यांना मी आपल्या घराची ओळख करून देतो. तिकडे आहे आठवणींची पेटी. या पेटीमध्ये मसाले आहेत, फळ आहेत, भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, गूळ आहे, लोणचं सुद्धा आहे. ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. इथे पदार्थही चविष्ट करायला लागतात आणि सोबत चकाट्याही पिटायला लागतात. वा. आणि तो आहे आठवणींचा कट्टा. म्हणजे आधी जेव्हा वेगळ्या जोड्या यायच्या तेव्हा तो लव कट्टा होता, पण आता वेगळ्या जोड्या आहेत त्याच्यामुळे आठवणींचा कट्टा आहे. येस. आणि 25 वर्ष तुमच्या मैत्रीची आम्ही आज इथे सेलिब्रेट करणार आहोत, कारण आमच्या नवीन पर्वाचं नाव आहे आठवणींचं मीठ चवीनुसार. वा. तर तुम्हा दोघांना विनंती करतोय की इकडे या, आपण आठवणींची पेटी उघडूया आणि खूप गप्पा मारूया. तुम्ही एक नाटक एकत्र करताय, त्याचं नाव आहे एकदा पहावं करून. हो. रत्नाकर मतकरी साहेबांनी लिहिलंय, विजय केंकरे सरांचं दिग्दर्शन आहे. तर आपण त्याच्याही विषयी बोलूया, आतापर्यंतच्या प्रवासाविषयी पण बोलूया, पण एकदा जरा चहा पिऊनही बघूया. चहा पण पिऊन बघू. क्या माल बात चहा आहे. आहे. वा. चला गप्पांना सुरुवात करूया. वैभव दादाचं तुम्हाला आवडलेलं आतापर्यंतचं काम? 2 काम आहेत. एक त्याचं वाडा चिरेबंदी आणि म्हणजे बराच काळ स्मरणात राहिलेली अशी ती भूमिका आहे. आणि दुसरं त्याच्यातला जो विनोदाचा भाग आणि तरीही कॅरेक्टर करायचं ते मला वाटतं नया है यह. एका चित्रपटात टाइमपास नावाच्या चित्रपटामध्ये त्याची जी भूमिका होती ती मला अतिशय आवडली होती. ही 2 कामं मला फार अशी वाटतात की अरे वा, बघताना आनंद मिळाला. वा वा, मी सहमत आहे अगदी 100%. यांची आवडलेली भूमिका किंवा यांच्या आवडलेल्या भूमिका? त्याने सूर्याची पिल्लेमध्ये जे काम केलं होतं ते काम त्याचं अद्वितीय काम होतं. टायमिंगची जी गंमत आहे ना ही इतकी भन्नाट आहे या नटाकडे. तशी मी टायमिंगची गंमत बघितली होती सतीश तारेकडे आणि मला वाटतं त्याच्यानंतर ते टायमिंग साधणारा जे नट आहे ना तो आनंद आहे असं मला वाटतं. कॉमेडीमध्ये टायमिंग फार महत्वाचं आहे. बरोबर, कमाल, फार छान. आपल्याकडे तुमच्यासाठी तो एक छान सरप्राईज आहे आणि ते खरं तर या नवीन पर्वाच्या निमित्ताने आम्ही सुरू केलेलं आहे. एक डबेवाला येणार आहे. बर. त्याच्या डब्यात तुमच्यासाठी काही खाद्यपदार्थ आहेत. बर. तर मी त्यांना विनंती करतो की आपण प्लीज रंगमंचावरती यावं. या जरा. वा वा, या 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 या. या दोघात एकच डबा आहे? हो. दोघात एक आहे? अरे चालेल ना. चालेल, ठीक आहे. पुरेल का पण? नाही वाटून खातो म्हणजे काय वाटून खातो सांगितलेलं नाहीये. हे काय आहे असं वाटून खातो. हे इतका वेळ या कार्यक्रमात एकमेकांविषयी खूप चांगलं बोलून झालेलं आहे. आता आम्हाला दोघांनाही याच्यापेक्षा जास्त एकमेकांविषयी बरं चांगलं बोलता येणार. येईल असं वाटत नाही. ठीक आहे, चला. तर आपलं नाव काय साहेब? आनंद मांगले. अरे एका श्वासात ही 2 नावं घेताना तुला काही कसं वाटत नाही? मला कसं बोलतात हा. अंड्याबद्दल, पण राज साहेबांनी सबक दिल्यापासून मला सर्व आनंद अरे साहेब. वा. आनंद साहेब. आडनावाविषयी म्हणजे नावाविषयी कळलं. आडनावाविषयी काय मत आहे तुमचं? तसा नावाविषयी काय? मांगले नाव हे तुम्ही ऍडजस्ट केले असं? हो, adjust केलंय. भाव आहे. हो. बरं. हा डबा यांच्यासाठी आणलाय त्यांच्यासाठी. आणि इथून बाकीचे कुणाकडे जायचे? मी आता चाललोय अक्षय खन्नाकडे. हा.
आनंद इंगळे ते डायरेक्ट अक्षय खन्ना मध्ये काही टप्पे नाहीत का संकर्षण? नाही त्यांनी ते धुरंधर काढलाय ना. अच्छा, पण आधी त्यांनी वेगळा पिक्चर काढला होता म्हणे. वेगळा कुठला? आधी एक काढला होता ना. नाही नाही, ते माझा भाकरी करडा खाऊन ना ते धूर निघाला ना, तेव्हा नंतर झाला धुरंधर. मग त्याच्या आधी काय होतं? त्याच्या अगोदर धुरंधर. युगंधर. वा वा वा, फार छान. अरे पण म्हणजे याला काय अर्थ आहे? काय धूर निघाला म्हणून धुरंधर, मग युग निघाला म्हणून युगंधर आहे का? काय कोणी पाठांतर करून घेतलंय? काहीच माहित नाही मला. आत्ता ताजं ताजं झालंय सगळं. छान छान दादा, थँक्यू. फार प्रेमाने तुमच्यासाठी घेऊन आलो. Yes. मी उघडू शकतो का हे? हो उघडूच. बघूया जरा. या. तुम्ही धन्यवाद. हा, थँक्यू सो मच. Thank you. अरे अरे बाप, मेदूवडा तुझा लाडका, तुझ्या आवडीचा मेदूवडा सांबार. मेदूवडा, सांबार आणि चटणी या पदार्थाशी तुमचं काय असोसिएशन? या पदार्थाशी असोसिएशन म्हणजे आम्ही तालमीला मेदूवडाच मागवायचो, कारण तो बरा असायचा म्हणून. बाकी दुसरं काही फार विशेष असं नातं नाही. नाही. हा, मला नाही एवढा सगळा विचार करता येत की हे होतं ते होतं, आपलं आलं की खायच म्हणजे काय हो, म्हणूनच असं आहे. असं आहे. म्हणजे कसं आहे? पण म्हणजे तालमीत तुम्ही कधी त्यांना सल्ला देत नाही की हे नको खाऊया, हे खाऊया? अरे सल्ले खूप द्यायचे आहेत, पण ऐकणारा कान उघडा पाहिजे ना. तू सांग काही, मला करायचंय, मला हवंय तेच, मग कशाला सांगायचं? नाही सांगायचं. हा. तुमच्या दोघात कधी भांडणं होतात? नाही, भांडणं होण्यात आम्ही संभाषणच ठेवत नाही एकमेकांना, की फार भांडण होईल इतकं बोलायचंच नाही. काय कसं आहे, सातारा तालीम सुरू करूया. तुम्ही आता एकमेकांना बऱ्यापैकी किंवा पुरतं ओळखत असाल असा एक अंदाज बांधून मी प्रश्न विचारतो. आणि तुमच्या दोघांचंही मराठीवरती प्रभुत्व छान आहे. हो. एक प्रमाण भाषा तर निश्चित आहे, याच्यावरती माझं ठाम मत आहे प्रेक्षक म्हणून, कारण मला ते ऐकताना फार छान वाटतं. आपण जरा कोर्टाकडे जाऊया. हो, चला की. आज कटघऱ्यात उभं राहायचंय. तुमच्यावरती काही आरोप आहेत, आई शपथ. तर ते आरोप बघूया सिद्ध होत आहेत का तुम्ही त्यातनं सही सलामत सुटताय. तर कोर्टासाठी जे लागणार आहे ते साहित्य घेऊन या प्लीज ताबडतोब. वैभव मांगले कटघऱ्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत आणि आनंद सर तुम्हाला त्यांचं वकीलपत्र देण्यात आलेलं आहे. बर. पण या वकिलाकडे 2 जबाबदाऱ्या आहेत. आधी तो आरोप कसा बरोबर आहे हेही सांगायचंय आणि मग कसा बरोबर नाही हेही सांगायचं. घाबरण्याचा अभिनय बघा. आत्ता तुला बरा नट म्हणला ना रे. हा, चला सांगा आरोप. पहिला आरोप असा आहे, हा. हे लोकांच्या अक्षरशः चिंध्या काढतात. हे खरं आहे हे आधी पटवून द्या, मग खरं नाहीये हेही पटवून द्या. हा आरोप खरा आहे आणि त्याचं कारण असं आहे की काय माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकलाय त्यांनी. म्हणजे ते सिद्धच करतायत ना ते, हो हे करून. तर त्यामुळे मला असं वाटतं हा आरोप अतिशय बरोबर आहे. बरोबर आहे. ते अपमान करण्यामध्ये आणि त्यांना विशिष्ट आनंद होतो ते करण्यात. बर. त्याच्यामध्ये मीच जास्त वेळ आहे. तर मला हे मान्य आहे. माझं हे ठाम मत आहे की हे अनेक वेळेला कालटं काढतात. कालटं काढतात. हा. आता त्याची दुसरी बाजू. हा. पण काही वेळेला मला असं नक्की वाटतं की त्याच्यामध्ये त्यांच्या विश्लेषणाची ताकद दिसून येते. वा. अर्थातच ते जे शिकायचा त्यांनी प्रयत्न केला समोरच्या माणसानी, तर त्यांनी जर असा प्रश्न विचारला की ते तुम्हाला आला आहे का, तर तिथे प्रश्नचिन्ह येऊ शकते. क्या बात आहे. चला, मांगलेजींवरती पुढचा आरोप असा आहे, हा. मोडेल पण वाकणार नाही असा यांचा बाणा आहे. मी आतापर्यंत जेवढं मांगलेंना ओळखतो त्याच्यामध्ये हा 100% मुद्दा आहे. आणि अनेक वेळेला त्यामुळे त्यांच्यावर मोडायचीच वेळ आलेली आहे. आता मोडेन पण वाकणार नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते अत्यंत ठाम असतात की त्यांचं जे मत आहे ते बरोबर आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे उत्तर असतं. आणि ह्याचीच दुसरी बाजू चांगल्या अर्थाने सांगतो आहे मी. मांगल्यांकडचा एक अतिशय चांगला गुण आहे, ते म्हणजे त्यांना वेळेला नाही म्हणता येत. क्या बात आहे. आणि प्रगती करण्यासाठी नाही म्हणणं म्हणणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचं छोटशी म्हण आपण म्हणतो की मोडेन पण वाकणार नाही, तर तो बाणा त्यांच्यात आहे. आरोपी आम्हाला बदलायचा आहे. आनंद सर आपण जा पिंजऱ्यामध्ये. वैभव सर आता आपण वकिली करावी अशी. अरे वा वा वा, क्या बात आहे. तुमच्यावरती आरोप असा आहे, मी जर अजून त्याला विस्तारित करतो, की तोंडावर ताबा नाही असं म्हणतात. तर हे खरं आहे का? अरे तुला माझी चेष्टा करायला उभा नसून माझा वकील म्हणून उभा केला. वकील. हा, तोंडावरती ताबा. आनंदच्या तोंडावर ताबा नाही, हा त्याच्यावर जो आरोप आहे हा अत्यंत खरा आहे. कुठे काय बोलावं, अर्ध्या वाक्यात किती बोलावं, त्याची काही गणित ठरलेली असतात. हा. अरे हा सुटलाच आहे, चला निघा, मार खायची लक्षणं आहेत, इथपर्यंत जे होतं ते त्याचा स्वभाव आहे. पण तो स्वभावाचा भाग आहे. तो आता विरुद्ध बाजूने सांगतो, ज्या बुद्धिमत्तेने टायमिंगने ते जे बोलतो ना ते कमाल असतं. कमाल असतं. त्या माणसाला थोडंसं वाटू शकतं की अरे आपण आता सापडलोय,
पण ते भयंकर कमालीचं टायमिंग असतं त्याचं. अंड्या हा थोडासा भोळा, मनाने भोळाच आहे की पण कुठे काय बोलतोय, लहान पोराला कसं कळत नाही, तसंच त्याचं पण आहे. अरे एका शब्दात ह्याला पोच नाहीये एवढं सांगितलंस तरी पुरे. किती आणि याचं विश्लेषण सारखं करू नका समाजासमोर. बरं, तोंडावर ताबा हे आम्ही दुसऱ्या अर्थाने म्हणलं होतं. खाण्याच्या बाबतीमध्ये सारे. नाही, पण तुला सांगू तसा तो खादाड नाहीये. त्याला अन्न थोडं लागतं पण ते चविष्ट असावं लागतं. म्हणजे त्याला हेच पाहिजे आणि तो वारेमाप खात सुटलाय असा नाहीये तो. नाहीये अजिबात. त्यामुळे हा आरोप मी खारिज केलेला आहे. हो. पुढचा आरोप आनंद सरांवरती असा आहे की मला मराठी छान येतं असा बाणा त्यांचा आहे. आमच्या आरोपीनं असं कधीही चार चौघात असं म्हटलेलं नाही कधी की माझं मराठी फार भारी आहे किंवा मला मराठी खूप चांगलं बोलता येतं. त्याच्यामुळे हा आरोप मी मान्य करणार नाही त्यांच्यावरचा. त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या भाषा छान असतात, फक्त नीट छान सगळं बोला, एवढं त्यांचं म्हणणं पोचलं पाहिजे. त्यामुळे हा तुमचा आरोप मी अमान्य करतो. बर, नाटकामध्ये ऍडिशन्स घेतात असा एक आरोप आहे. हा आरोप मला मान्य आहे. पण नाटकात ते ऍडिशन घेतात याचं कारण त्यांना सुस्त म्हणून नाही, तर ते वाक्य विसरलेले असतात म्हणून ते ऍडिशन घेतात. पण पुन्हा तेच आहे की इथे बुद्धिमत्ता पुन्हा अशी दिसते तुला की ते वाक्य आठवत नाहीये, पण त्या अर्थाची साधारणतः 2 वाक्य बोलता येणं हे सुद्धा नटाचं कसब आहे. बरोबर. आणि ते त्यांच्याकडे आहे. तुम्हाला माहितीये का, आज तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात होतात पण ही सगळे आरोप गमतीशीर होते. थँक्यू सो मच, तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात आलात. धन्यवाद. दोघांचेही फार मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद. स्वयंपाक येतो का दोघांना? हो, सगळा स्वयंपाक येतो. मला व्हेज अर्थातच शाकाहारी. वा, आणि यांच्याविषयी आम्हाला ही माहिती आहे कारण सोशल मीडियावरती आम्ही पाहतो ते वेगवेगळे पदार्थ करतात, मुलांना खाऊ घालतात, त्याची रेसिपी ते सोशल मीडियावरती टाकतात. त्यामुळे तुम्ही दोघेही उत्तम स्वयंपाक करत असाल याची आम्हाला खात्री आहे. लगेच स्वयंपाकघरात जाऊ. अगदी चविष्ट चकाट्या पिटत अप्रतिम पदार्थ हे बघूया. चला. येस.